नमस्कार मित्रांनो, मी आहे जालिंदर भोसले. मी आहे सध्या मित्रांनो लाईव्ह लोकेशन बोरगाव पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती मी आहे आणि समोरच अंतरावरती गाव आहे. गाव आहे सुंदर आणि क्षेत्र बघायचं असेल तर माझा व्हिडिओ मध्ये आहे नंबर. मित्रांनो, क्षेत्र आहे 4 एकर. 4 एकराचा तुम्हाला छोटा शेतकरी योजना यामध्ये भाग घ्यायचा असेल, क्षेत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला हित यावंच लागेल. आणि तुमच्या आयुष्यभराची कष्टाची घामाची कष्टाची जी कमाई तुम्ही कमवलेली आहे ही कमाई तुम्हाला योग्य ठिकाणी लावायची असेल तर तुम्हाला हे 4 एकर क्षेत्र सुंदर पद्धतीने क्षेत्र 4 एकर आहे. शेती टोटली 3 प्रकारच्या विहिरी आहेत आणि ह्या तीनही विहिरीला भरपूर पाणी आहे. एका विहिरीमध्ये पाणी तुम्हाला एकदम पाषाणामधलं पाणी पण बघायला मिळेल. 3 विहिरीमध्ये पाणी पूर्णपणे काळा पाषाण आहे आणि काळा पाषाणामधलं पाणी हे 3 विहिरीपैकी आपली फक्त एकच विहीर आहे आणि 4 एकराला एक विहीर म्हणजे भरपूर झालं. कारण हे क्षेत्र आहे पूर्णपणे डांबरीला. सबस्क्रायबर माय बाबांनो, हा आहे डांबरी. इकडं बघितला हा समोरपर्यंत आहे डांबरी आणि हा गावाकडे गेलेला आहे. म्हणजे आपली जमीन 4 एकराची जमीन आहे फक्त मोरगाव पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती. समोर लाईट कनेक्शन दाखवा. समोर लाईट कनेक्शन आहे म्हणजे तुम्हाला लाईट, पाणी, झाडे, निसर्ग रम्य वातावरण आहे. या 4 एकराचे तुम्ही शेतकरी लवकरात लवकर व्हा आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट मारा. क्षेत्र 100% बागायत आहे मित्रांनो. एक जर बोर मारलं तुम्हाला 12 महिने बागायत होऊ शकतं. आणि समोर तुम्ही पाहताय 1 नंबरची विहीर, ही एक विहीर आहे. दुसरी एक विहीर आहे त्याच्या मागे. झूम करा सर थोडासा. हा, ह्या 2 विहिरीच्या पाठीमागे जी विहीर आहे भोगवटा वर्ग 1 आहे. भोगवटा वर्ग 2चे आपण कामच करत नाहीत. त्याच्यामुळे इथून पुढे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही क्षेत्र क्लिअर आहे का, भोगवटा वर्ग 2 आहे का, 1 आहे का, असलं काही विचारू नका प्लीज. तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, क्षेत्र आपण करतो वर्ग 1च. आणि या 4 एकरामध्ये तुम्हाला जर ह्या दुसऱ्या विहिरीचं पाणी आहे. हे जे समोर पाहताय ही दुसरी विहीर आहे. विहिरीचं काम स्टार्ट करण्यापासून असं म्हणूया, विहिरीचं काम स्टार्ट करण्यापासून जे या क्षेत्राला पाषाण लागलंय हे शेवटपर्यंत पाषाण आहे. आणि पाषाणातलं पाणी हे जिवंत पाणी असतं. हे शेतकऱ्यांना, सगळ्या तमाम शेतकरी बांधवांना माहित असेल. म्हणजे शेतकरी जे असतील त्यांना सांगायची गरज नाही एक्स्ट्रा माहिती. कारण ज्या ठिकाणी पहिल्यांदा पाषाण लागल तिथून खालीचा जो भाग असतो तो सगळा जिवंत पाण्याचा भाग असतो. हे शेतकऱ्यांचं वाक्य आहे आणि तेच तुम्हाला मी सांगतोय. तिसरी विहीर